हमारी जिंदगी फाइन है, हमारी जिंदगी फाइन है, क्योंकि संविधान में बाबा साहब की साइन है, इसलिए हमारी जिंदगी फाइन है। हमारी जिंदगी फाइन है क्योंकि संविधान में बाबा साहब की साइन है। अगर ये साइन हट जाती है, नागपुर वाले ले जाते हैं तो, संघ वाले ले जाते हैं तो, संघ वाले इस साइन को चुरा रहे हैं, बाबा साहब की घटना को बदल रहे हैं। हमारी आज जिंदगी फाइन है क्योंकि संविधान में बाबा साहब की साइन है। अगर ये साइन नागपुर वाले चुरा के ले जाते हैं, गडकरी, फडणवीस, ये मोदी वाले लोग अगर बाबा साहब की साइन उस घटना से निकाल के अगर ले जाना चाहते हैं, तो हम लोग फिर से वही गले में मटका, पीछे में झाड़ू, ओ देवा माँ भिक्कू लागली हो। आणि मग बाबासाहेबांची जयंती आली, हजारो पुढाऱ्यांना बोलवायचं, गाणी ऐकायची, म्हणायची मी मोठा तू मोठा म्हणत राहायचं, काही शून्य, कुछ नहीं होता। कलाकारों के गाने बुलाने से केवल नेता का फायदा होता है, कुछ नहीं होता है। क्योंकि ये जयंती उन लोगों के घर में जानी चाहिए जो बहुजन है। बाबा साहब की जयंती, बुद्ध की जयंती सर ओबीसी समाज ने मनानी चाहिए। ये बाबा साहब की जयंती है, कुछ नहीं होने वाला नहीं तो। क्योंकि मेरे गुरु अगर बाबा साहब है तो बाबा साहब के गुरु महात्मा फुले। अगर मेरे गुरु बाबा साहब है तो मेरे गुरु बाबा साहब के गुरु महात्मा फुले हैं। फुले जी के गुरु छत्रपति शिवाजी महाराज है और शिवाजी महाराज के गुरु संत तुकाराम है और संत तुकाराम के गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध है। ये इस देश की नीति है, इस देश का न्याय। बुद्ध चाहते हैं हमें न्याय चाहिए, एकता चाहिए। छत्रपति शिवाजी महाराज के दरबार में 10 मुसलमान बॉडीगार्ड है, लेकिन आज का मुसलमान डरा हुआ है। क्यों भाई? हमें तो जिंदा रहना है। हमारी आवाज क्यों दबाना चाहते हो? अगर मैं गा रहा हूं तो मेरी आवाज दबा रहे हैं। कल दाभोलकर को मारा जाता है, गौरी लंकेश को मारा जाता है, या संत तुकाराम को मारा गया है। छत्रपति शिवाजी महाराजांच्या दरबारात हुसेन दलवाई साहेब 10 मुसलमान बॉडीगार्ड आहेत। नमस्कार, जय भीम, जय भीम। 2 नेते आहेत। बाबासाहेब आंबेडकरांच्या दरबारातील ही 2 मूर्ती आलेली आहे। 5-6 गाणी झाल्यावर तुम्ही आला आहात। कार्यक्रम आता संपणार आहे थोड्या वेळात, नाही आताच नाही, कांबळेच्या बरोबर 10 वाजता संपवणार आहे। आणि म्हणून मी बोलता बोलता राहिलं सांगून ठेवतो की आज मुसलमान घाबरलेला आहे। तो आमचा भाऊ आहे, स्वातंत्र्याचा खंदा पायी काय सैनिक आहे तो आमचा, स्वातंत्र्याचा लढा तो लढतो आहे। पण मुसलमान का घाबरला की या देशामध्ये त्यांना सत्तेपासून दूर ठेवल्या जातं। भाऊ भाऊ म्हणून मुसलमान समाजाला फक्त काम 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 म्हणून राबवल्या जातं, त्यांची वोट बँक बनवली जाते। तशी आंबेडकरी समाजाची चळवळीची वोट बँक बनते, मुसलमान समाजाची वोट बँक बनते। आणि म्हणून एक अत्यंत रहस्यमय गाणं, चळवळीचं गाणं, ज्या मुसलमान समाजाच्या मुलीला बाबासाहेब आंबेडकरांच्या गुरूंचे गुरु म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आई म्हटलं, ते लपवून राहिलं। तो इतिहास नाही सांगितला। इतिहास कोणी सांगितला पाहिजे? इतिहास इथल्या लोकांनी सांगितला पाहिजे, खऱ्या इतिहास सांगितला पाहिजे। पण इतिहास लपवला गेला आणि या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास कसा लपवला जातो त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लपवला जातो। पण मी मुसलमान किती प्रामाणिक आहेत आणि राजे मुसलमानांच्या विषयी किती इमानदार आहेत तो इतिहास या ठिकाणी मांडतो आहे। अशीच एक रात्र होती, प्रचंड अंधार होता, विजांचा कडकडाट होता, मुसळधार पाऊस होता। विजांचा कडकडाट, रात्रीचा अंधार आणि मुसलमान समाजाची सुंदर तरुण मुलगी, ये कहानी है किसको मालूम नहीं है। सुंदर तरुण मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांकडे उभी केली। रात्री ती मुलगी आहे कल्याणच्या सुभेदाराची सून। आणि शिवाजी महाराजांनी काय म्हटलं
त्याचं वर्णन करणारं गाणं या देशामध्ये भारतातील एकमेव महाकवी, बौद्ध महाकवी वामनदादा कर्डक ज्यांची 100वी जयंती आहे. आणि ही 100वी जयंती आपण अनुसूचित जाती किंवा काँग्रेस पक्षाने मोठ्या धूमधडाक्याने त्याची साजरी करावी. कारण माननीय वामनदादा कर्डक यांच्या 100व्या जयंतीमध्ये आपण नोट कराल, रमेश कांबळेजी अनुसूचित जातीचे अध्यक्ष, 100वी जयंती आहे ही वामनदादा कर्डकांची. आणि वामनदादा कर्डकांच्या 100व्या जयंतीमध्ये वामनदादामुळे अनेक कलाकार जगत आहेत. वामनदादांच्या जयंतीला असं जबरदस्त तुम्ही साजरी करा की काँग्रेस पक्षात जर ही जयंती साजरी झाली तर नक्की तुमचा फायदा होईल. अनुसूचित जातीचे अध्यक्ष म्हणून असं मला वाटते आहे. वामनदादा कर्डकांचं हे गाणं नुसती जयंती साजरी करून म्हणजे भाषणाला नाही होणार आहे, त्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि त्या प्लॅनिंग कमिटीत मी असलो पाहिजे तर जयंती साजरी होईल, आणि तर ते फुस होईल सगळं. नाही आता आमदारकी दिली ना मला, तोही राज्यपाल सही करत नाही. शिवरायांच्या छायेखाली, शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, नव्हती कशाची वान. आनंदाने नांदत होते हिंदू, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. शिवरायांच्या छायेखाली, शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, नव्हती कशाची वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. रिअल लोकसेवाचा भवन बोर्डे यांच्याकडून 100 रुपये तुम्हाला मिळाला. खूप खूप धन्यवाद. ती भयानक रात्र होती. मुसलमान समाजाची तरुण सुंदर पोरगी शिवाजी महाराजांकडे उभं का केली तर छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं षडयंत्र होतं. मुलगी सुंदर आहे, राजे आहेत, काळी रात्र आहे. हडपत होत होत तिच्या काळ्या रात्री, हडपत होत तिच्या रूपाचं. अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. त्या तरुणीला तो आई म्हणाला, तो शिलवान. मुसलमानाच्या मुलीला आई म्हणाला.
मुसलमानांसाठी मस्जिद बांधायची हा इतिहास होता. तर त्यांचे बॉडीगार्ड 10 मुसलमान आहेत, जीव आहे त्यांच्या हातात. पण मुसलमानांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या केसाला धक्का येऊ दिला नाही. आणि जाऊन विचारा आग्र्याच्या मदारी भेटला तोही मुसलमान होता, पण राजाच्या केसाला धक्का न लावता राजाला सुखरूप बाहेर पडलं तोही मुसलमान आमचा होता. आणि म्हणून राजाने मुसलमानांसाठी मस्जिद बांधायचे, हिंदूंसाठी मंदिर एकदा जपायचे. कारण छत्रपती शिवाजी महाराज बुद्धांच्या शिष्यांचे शिष्य आहे. समता स्वातंत्र्य बंधुत्वाने बांधित होता मस्जिद येथे आणि तिथे मंदिर बांधित होता मस्जिद येथे आणि तिथे मंदिर. अशा नरांच्या पुतळ्यापाशी झुकते माझी मान, झुकते माझी मान. हे बाबासाहेबांच्या लेकरांनो, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लेकरांनो, शिवाजी महाराज तुमचे नाही आहेत. हिंदूचे आणि मराठ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज कधीच नव्हते. अरे नाही, छत्रपती शिवाजी महाराज माझ्या बापाचे बाप आहेत, या देशाचे राजे आहेत. तुमचे एकटे कुणाचे नाही, मुसलमानांचे राजे आहेत. जाऊन विचारा त्या मनूला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रोखला त्यांनी म्हणू नये. कागा भट्टाच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या ठसानी केला. जर विचारायच्या मनूला शंभुकाचा वध केला, एकलव्याचा अंगठा कापला. तर विचारायच्या मनूला संभाजी राजांना पकडून दिलं. औरंगजेबांना तर बदनाम केलंच केलं, पण संभाजी राजांना पकडून देणारे कोण याचा शोध मात्र अजून लागला नाही. आणि म्हणून खरे मारेकरी ते आहेत हुसेन दलवाई साहेब. मनू नावाचा माणूस आहे, मनू. आणि तो मनू त्याचे पुतळे बांधत आहे. अरे ज्यांनी गांधीजींचा खून केला त्याचे पुतळे बांधत आहेत, त्याला राष्ट्रीय महापुरुष करत आहेत. नथुरामाला बंदूक चालवणारा, गोळी चालवणारा कधी महापुरुष होतो का? साधे प्रश्न आहेत. अरे कोणतं हिंदुत्व पाहिजे तुम्हाला? माणसं मारण्याचं. आणि म्हणून वाघमारे सर माझे मित्र आहेत, त्यांना माहित आहे तुम्ही वाघ मारा, पण ते माणसं मारत आहेत. ते माणसं झपाट्याने मारत आहेत. शिवाजी महाराजांना सोडवलं नाही, विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आम्हाला नको आहेत पुतळे. 2च पुतळे चालतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे. नको आहेत पुतळे आम्हाला तुमचे, नथुराम गोडसेंचे. नको आहेत पुतळे आम्हाला तुमचे मनूंचे. ज्यांनी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या मनूला नाच मारली आणि गाडून टाकलं, तो पुतळा नको आहे आम्हाला. अरे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची, शिवरायांची औलाद आहोत. आणि म्हणून खुशाल तुम्ही राहा जिथे राहायचं तिथे, पण बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही नोटांवरती येऊ देणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब नकोच नोटांवर. बाबासाहेब आहेत जगाच्या ओठांवर.
भारताचं काळीज भीमा, भारताचं काळीज भीमा, जगाच्या ओठावर, जगाच्या ओठावर. मग पाहिजे कशाला. हमारे एक MLC है विधायक नांदेड़ के अमरभाव राजूरकर, इनको बड़ा ये गाना पसंद आता है. वो जब भी इस प्रोग्राम में बैठते भाई ये गाना सुनूंगा तो जाऊंगा. वो ये कहते हैं कि भारताचा काळीज भीमा, जगाच्या ओठावर, जगाच्या ओठावर. मग पाहिजे कशाला भीमा, त्या चलनी नोटावर. सहानुभूति रखने वाले यूट्यूब चैनल है गायकवाड़ साहब 500 रुपये दिया है, मैं उनका आभार व्यक्त करूँगा. इसके लिए भी तालियां मांगूंगा. कलाकारों का चैनल है. इनके बारे में क्या बताना. मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक असताना स्मशानभूमीमध्ये ही माणसं मृत्यू पावतात, त्यांच्यासाठी लाकडं, अनुदानित लाकडांची सोय करणं, त्यांच्या शेवटच्या क्षणांची सोय करणं हे फक्त माननीय नगरसेवक रमेश कांबळे सरांना जमलं. कोरोना काळात 7,500 कलाकारांना 2 महिने राशन घरी जाऊन देणं हे सोपं काम नव्हतं. कांबळे साहेब कोरोनाच्या या काळामध्ये एकमेकांपासून माणसं हरवली, एकमेकांचा संवाद बंद झाला. भीती वाटायची आईची बापाला, बापाची नवऱ्याला, आणि वडिलांची मुलाला भीती वाटायची. माणसं जवळ येत नव्हती. पण तुम्ही 7,500 कलाकारांना 2 महिने राशन दिलं आणि कलाकारांचं घर भरलं. दोरांच्या टाळ्या होत्या माननीय रमेश कांबळे साहेब. शासनाकडून कलाकारांना प्रति 5,000 रुपये महिना सांस्कृतिक खात्याकडून मिळावं म्हणून तुम्ही प्रयत्न केला. ऑर्डरही मंजूर करून घेतला. माननीय महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड साहेब आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख साहेब यांची मीटिंग लावून तुम्ही बसला. हे सगळं आम्ही जाणतो. असंच तुम्ही कार्य करत राहा. आणि आता तुम्ही अनुसूचित जातीचे मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आहात, शहर या मुंबईच्या. आता तुम्ही महाराष्ट्राकडे आगेकूच करा. आणि जमेल तर येत्या या दलवाई साहेबांसोबत सांगून तुम्ही आता महाराष्ट्राच्या विधानसभेत विधान परिषदेमध्ये या. नाही आलात तर आम्ही लवकरच तिथे आहोत. तुमची वाट पाहत राहू. धन्यवाद. भीमान हे संविधान देशाला, संविधान देशाला, संविधान देशाला. अशोक चक्र देणारे आम्ही भीक मागू कशाला. भीक मागू कशाला, भीक मागू कशाला. जगातील विद्वानात भीमराव स्वयंघोषित महात्म्यांना भीमरावाचा भाग. या देशाची दिशा झाले. या देशाची दिशा झाले. ठरवली बोटावर, ठरवली बोटावर. मग पाहिजे
पाहिजे कशाला अभिमान त्या चलनी नोटावर राग पाहिजे कशाला अभिमान त्या चलनी नोटावर राग पाहिजे कशाला अभिमान त्या चलनी नोटावर देशाला त्या मोक्याच्या जागाधी काबीज करू चला रे काबीज करू चला रे गौतमाच्या सावलीची वाट धरू चला रे वाट धरू चला रे वाट धरू चला रे कशाला गल्ली चौकाला मावडसन फार हो कशाला गल्ली चौकाला मावडसन फार कशाला गल्ली चौकाला मावडसन फार या देशाचं या देशाचंच नाव ठेवूया या देशाचंच नाव ठेवूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कौन करेगा ये सपना पूरा होगा नहीं होगा कभी बाबा साहब अम्बेडकर का नाम मतलब इस देश में अगर बाबा साहब कहते कि आई एम फर्स्ट इंडियन एंड लास्ट इंडियन जी धन्यवाद माननीय रेखा जी आप खुद रेखा हो रेखा ने अब मैं क्या बताऊँ मैं तो जितेंद्र नहीं हो सकता हूँ लेकिन ठीक है ये रेखा जी आपने हमें 200 रुपये दिए हैं रेखा जी के लिए जोरदार तालियां घर में अमिताभ जी हैं जी थैंक यू वैसे मजाक कलाकार लोग कर लेते हैं एक रेखा जी एक आर्टिस्ट हो सकती है या फिर कार्यकर्ता भी हो सकती है लेकिन मैंने एक बात यहाँ पर रखी है कि इस देश का नाम बाबा साहब अम्बेडकर कौन रखेगा यार इतनी जातियाँ हैं 6,743 6,743 जातीय नाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकत्र आणलं संविधान आणि संविधान ती माणसं जाळवत आहेत याकडे लक्ष नाही आहे सर संविधान को जलाया जा रहा है कमले साहब और इसी संविधान को जलाने के लिए अगर लोग वहाँ जलाने की कोशिश करते हैं हम चुपचाप बैठते हैं आपको गाना चाहिए चलो ठीक है ये गाना शुरू कर देते हैं इनको बोलना नहीं है कामले साहब ज़्यादा गाना चलो 20 गाने गवा इनको बोलना नहीं है केवल गाने होने चाहिए चलो यस धमाल धमाल होने जा रहे हैं धमाल दो आज कोई बोलना नहीं कुछ नहीं बोलना है बादल वाला पहले ही अरे रुको हमारा भी कुछ हो सकता है ना हमारा शेड्यूल हो सकता है ना जैसे कि तुम्हारा कोई मंत्री आता है तो शेड्यूल बनता है हमारा भी तो शेड्यूल है भाई हम लोगों को गुलाम तो मत बनाओ आपको तो मालूम है कि मैं खुद गुलाम नहीं बनता मैं तो भाग जाता हूँ भारताचं काळीज भीमा भारताचं काळीज भीमा जगाच्या ओठावर मग पाहिजे कशाला त्या चलनी नोटावर अतिशय सुंदर असं गीत या ठिकाणी गीतांची मैफिल या ठिकाणी लागली एकदा जोरदार टाळ्यांचा गजर यांच्यासाठी झाला पाहिजे.